नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बेकायदेशीर उमलणाऱ्या कळ्या खोडायचा गर्भपात करणारा बोगस डॉक्टर 2 महिन्यांनी पोलिसांच्या हाती. बालिंगा इथं बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्र चालवणाऱ्या बनावट डॉक्टरला 2 महिन्यांनी अटक करण्यात आली. स्वप्नील केरबा पाटील, वय 36, राहणार बालिंगा, तालुका करवीर असं संशयिताचं नाव आहे. 24 नोव्हेंबर 2025 ला गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. बागल चौकातील एका इमारतीत तो राहत असल्याची माहिती मिळताच पथकानं छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बालिंगा, तालुका करवीर इथं स्वप्नील पाटील याने दवाखाना थाटला होता. कोणती अधिकृत डिग्री नसताना तो गर्भलिंग निदान व गर्भपात करत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून दिगंबर मारुती किल्लेदार, 48, राहणार तिट्टवे, तालुका राधानगरी याला अटक केली. तर यावेळी संशयित स्वप्नील पाटील सटकला होता. घटनास्थळावरून सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. किल्लेदार नंतर संशयित स्वप्नील पाटीलचा भाऊ सौरभ पाटील, गर्भपाताचं किट व गोळ्या विकणारे राहुल हिंदराव कुसाळे, वय 35, राहणार कांबळवाडी, तालुका राधानगरी, विक्रम वसंत चव्हाण, 39, राहणार संतमळा, इचलकरंजी अशा अटक करण्यात आली. या प्रकरणात स्वप्नील पाटील हा मुख्य संशयित पसार होता. गर्भपातासाठी पुरवली जाणारी किट संशयित राहुल कुसाळे याने पुरवल्याचं समोर आलं. त्याला करवीर पोलिसांनी अटक केली होती. तर यापूर्वी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात एक गुन्हा दाखल असल्यानं त्याचा ताबा आता जुना राजवाडा पोलीस घेणार आहेत. संशयित स्वप्नील पाटीलच्या शोधासाठी करवीर पोलिसांनी मुंबई, कर्नाटक, कोकणात छापेमारी केली होती, परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो सध्या शहरातील बागल चौकात एका इमारतीत राहण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडलं. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विजय पाटील, अमित जाधव, प्रज्ञा पाटील यांनी कारवाई केली. बनावट डॉक्टर स्वप्नील पाटील विरोधात यापूर्वीही गर्भलिंग निदान, गर्भपात प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. राधानगरी पोलीस ठाणे, जुना राजवाडा, कागल पोलीस ठाण्यानंतर आता करवीर पोलिसांनी त्याला अटक केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार तोच असून गर्भलिंग निदान मशीन कुठून खरेदी केली याची माहिती त्याच्याकडून घेण्यात येते.